पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यामध्ये सभा होणार आहे। रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी प्रगती मैदानात 19 एप्रिलला सभेचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळी हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापुरातून मंडलिक दोघे उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार असून यावेळी मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित राहतील। लोकसभा निवडणुकीचं मतदान 4 दिवसांवरती असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रामटेकमधील काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी काँग्रेसची साथ सोडली असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवरती बैठक बोलावली आणि या बैठकीत समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्यानं ही महत्त्वाची बैठक असणार आहे। खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांचा मायनिंग भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप भाजपचे नेते निलेश राणेंनी केलाय आणि विनायक राऊत यांना कायमची निवृत्ती घ्यायला लावू असा इशारा निलेश राणे यांनी दिला। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मंत्री दीपक केसरकरांची भेट घेतली। जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करायचं असतं, त्याच उद्देशानं आम्ही एकत्र आलो असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाईल। दरम्यान साताऱ्यात शरद पवारांची तोफ कोणावरती धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमदार शहाजीबापू पाटील आणि उत्तमराव जानकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। माढा लोकसभा मतदारसंघासाठी उत्तमराव जानकर यांना उमेदवारी द्यावी, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये अशी मागणी फडणवीसांकडे करणार असल्याचं शहाजीबापू म्हणाले। सोलापुरातून निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं, आम्ही तशी तयारी देखील सुरू केली, पण अचानक आमचं तिकीट नाकारलं गेलं असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केलं। तर देवेंद्र फडणवीसांशी बोलल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ असं जानकरांनी सांगितलं। हिंगोलीच्या माळ हिवरा ते गोरेगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम रखडलंय। 12 ते 15 किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण झालं असून मागील वर्षभरापासून अर्धवट राहिलेलं काम मात्र अजूनही तसंच आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत। नागपुरात ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृहमतदानाचं आयोजन करण्यात आले आणि यावेळी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे हे पहिले गृहमतदार ठरलेत। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून 250 मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करतायत। कल्याणच्या मालधुनी नदीच्या पुलावरती खासगी बसेसचं अनधिकृतपणे पार्किंग आहे आणि यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून अपघात देखील होत आहेत। तरी देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। अंबरनाथमधून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरला संरक्षक जाळ्या नाहीत, त्यामुळे ज्या ठिकाणी जीवघेणा अपघात होण्याची इथे शक्यता आहे आणि यामुळे महावितरणने लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरला सुरक्षित जाळ्या लावाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। घाटकोपरमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर मुंबईतील डोंगर उतारावरील झोपडपट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। असल्फा विलेज, अँटॉप हिल, चेंबूर, भांडूप, कुर्ल्यामधील डोंगरावरती हजारो झोपड्या आहेत, मात्र पालिका ठोस उपाययोजना करत नसल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। मुंबईतील ग्रँड रोड आणि चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत। या इमारतींवरती योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त संगीता हसनाळ यांनी दिल्या आहेत। क्षयरोग रुग्णांसाठी लागणारे 3-FDC-A या औषधाचा सध्या देशभरात तुटवडा जाणवतोय आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी सर्व स्तरावरती प्रयत्न सुरू असून पुढील काही दिवस औषधं उपलब्ध होणं अवघड असल्याचं सांगितलं जात आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील असमान उंचीमुळे अवघड बनलेल्या पूल जोडणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। आयआयसीनं सादर केलेल्या अहवालानंतर पालिकेनं पूल जोडणीचं काम हाती घेतलेलं आहे आणि पालिकेकडून 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलंय। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषय सोपा आणि कठीण अशा 2 स्तरावरती उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे बदल करण्यात येत आहेत। त्यानुसार बेसिक आणि स्टँडर्ड या 2 स्तरावरती भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे। विस्तारा कंपनीच्या वैमानिकांच्या सुट्ट्यांचा परिणाम विस्तारा कंपनीच्या विमान फेऱ्या कमी होण्यामध्ये झाल्यानंतर आता ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात देशांतर्गत विमान प्रवासाच्या किमती 20 ते 25% महागल्याचं दिसून आलंय। विमान तिकिटातील वाढ ही मुंबई ते दिल्ली, बेंगळुरू, श्रीनगर या मार्गावरती नोंदवली गेली आहे। देशात डाळी आणि कडधान्याचं उत्पादन कमी झालं असून आयात सुद्धा मंदावली आहे, त्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली। 3 महिन्यात प्रत्येक वस्तूंचे दर 3 ते 60% वाढले, तर घाऊक बाजारात मसूर डाळीनं देखील 100 ओलांडली आहे।
उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांना प्रत्येक स्थानकावरती शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत. ज्या परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे अशा ठिकाणच्या रेल्वे स्थानकावरती पाण्याचे टँकर लावण्यात येणार आहेत आणि त्यात 434 स्थानकावरती 8093 नळ आणि 498 वॉटर कूलर लावण्यात येणार आहेत. देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 2024च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत घरांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. 45 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये 22% घट झाल्याचं पाहायला मिळते आणि घरांची विक्री करणाऱ्यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे नागरिकांना तातडीनं उपचार मिळावे त्यासाठी आपला दवाखाना सुद्धा महानगरपालिकेनं सज्ज केलाय. 250 पैकी 103 आपला दवाखान्यांमध्ये कूलरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजे CPSच्या 10 अभ्यासक्रमांना मार्चमध्ये मान्यता मिळाली. मात्र मान्यतेनंतरही प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या 500 जागांसाठी निवड झालेले विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पुण्यात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत असल्यामुळे बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत, तर मेथी, पालक, कांदापातीच्या दरात घट झाली आहे. मुंबईतील कोस्टल रोडवरून थेट वरळी सिलिंगवरती प्रवास करता यावा यासाठी प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे. वरळी सिलिंगला जोडण्यासाठी देशातील सर्वात मोठा आणि 30 बोईंग जेट वजना इतका 2000 टनांचा बोआर गर्डर 2 दिवसात बसवण्यात येणार आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDनं त्यासाठी निविदा मागितल्या असून 15 वर्षांसाठी या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि या अंतर्गत एकाच दिवसात तब्बल 124 टन राडारोडा, 67 टन कचरा गोळा करण्यात आला. तसंच 590 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. यंदाचा मार्च महिना 175 वर्षांच्या हवामानाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरलाय. जगभरात मार्च महिन्यात जमीन आणि समुद्रावरील तापमान सरासरीपेक्षा 1.35 अंश सेल्सिअसनं वाढलंय. यंदा मार्चमध्ये दक्षिण भारतातील तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं आणि त्या तुलनेत उत्तर भारतातील तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलंय. उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचं कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. लवळे इथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं असून शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 39.9 अंशांची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याची आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. मान्सूनच्या आगमनाची घोषणा आज केली जाणार असून यंदा भारतामध्ये पावसाचं प्रमाण कसं असेल, बळीराजाला दिलासा मिळेल का याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे. सोलापुरात गेल्या 3 दिवसांपासून पावसामुळे ढगाळ वातावरण होतं, तर जिल्ह्यामध्ये 17 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भुसावळ शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील रॉ वॉटर आणि प्युअर वॉटर केंद्रावरती गेल्या 3 दिवसांपासून लपंडाव सुरू होता. त्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्यानं अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. दरम्यान हतनूर धरणातून शहरासाठी आवर्तन सोडण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. 1.5 ते 2 किलोमीटर पाईपीट करून 150 फूट खोल दरीमध्ये उतरून पाणी काढण्याची वेळ इथल्या महिलांवरती आली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे शहरामध्ये दर दिवसाला 98 टँकरच्या 420 फेऱ्या सुरू असून 7,500 कुटुंबांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. काजू बी दराबाबतचा संभ्रम आता दूर झाला असून आता प्रति किलो 130 रुपये दर मिळणार आहे. तर आचारसंहिता संपल्यानंतर काजू बीवरील आयात शुल्क 2.5% 18% होईल असं आश्वासन दीपक केसरकर यांनी बागायतदारांना दिलं. नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. DRIनं सापळा रचत संशयित तस्करांना अटक केली. गुप्त विद्येसाठी घोरपडीचे अवयव वापरले जात असल्याचं समोर आलं असून आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोंदियामध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये जात प्रमाणपत्रावरून वाकयुद्ध रंगलं. नामदेव किरसान यांनी आदिवासी असल्याचं सिद्ध करून दाखवावं असं आव्हान अशोक नेत्यांनी दिलं. तर माझ्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध असून उलट तुम्हीच आदिवासी आहात हे सिद्ध करून दाखवा असा पलटवार काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांनी केलाय. आचारसंहिता काळात धारदार कोयता बाळगून त्याचे इन्स्टाग्रामवरती स्टेटस टाकणाऱ्या आरोपीला बारामती पोलिसांनी जेरबंद केलंय. निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांचं सोशल मीडियावरती मॉनिटरिंग सुरू असताना ही बाब उघडकीस आली. त्यानंतर आरोपी आकाश शेंडेवर कारवाई करण्यात आली.
भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या एका 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झाला। या प्रकरणी संतप्त जमावानं आरोपीचं दुकान पेटवून दिलं। यावेळी पोलिसांनी जमावावरती सौम्य लाठीचार्ज केला। बुलढाण्यातील पळसखेड येथील घरामध्ये 6 फूट लांब असलेला विषारी नाग फणा काढून बसलेला आढळला। यावेळी घरातील सदस्यांनी सर्पमित्राच्या मदतीनं नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोड या गावातील 2 दुकानांना भीषण आग लागली आणि या आगीमध्ये दोन्ही दुकानं जळून खाक झाली असून आग लागल्याचं कारण अस्पष्ट आहे। सांगलीच्या नागठाणे येथील श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा उत्साहात पार पडली। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये पालयात्रा, दंडस्नान, मृग नक्षत्रावरती भैरवनाथ देव आणि देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा देखील मोठ्या थाटामाटात पार पडला। एकविरा देवीचा भाऊ म्हणजेच काळ भैरवनाथ यांच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आणि यावेळी तळ कोकणातून शेकडो पालख्या पायी आई एकविरेच्या दर्शनासाठी आल्यात आणि यावेळी दोन्ही भावंडांची कार्लागडावरती भेट झाली। या यात्रोत्सवासाठी हजारोंच्या संख्येनं आगरी कोळी बांधव दर्शनासाठी उपस्थित होते। कार्लागडावरती चैत्र यात्रेनिमित्तानं एकविरा देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। हजारो रंगीबेरंगी फुलांचा वापर करण्यात आलाय। आकर्षक सजावटीमुळे मंदिराचं रूपडं पालटलंय। सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्तानं देवाच्या पालख्या भेटीला येण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी मलकारसिद्धांच्या पालखीसह 11 देवांच्या पालख्या उपस्थित होत्या। आतषबाजी करत देवांच्या पालखी भेटीचं सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील कासवांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळाच गावात दुर्गादेवीची रथयात्रा उत्साहात पार पडली। यावेळी रथ ओढण्यासाठी पर्यटक रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते।